आज आपण मूळ संख्या घेऊन खेळ खेळणार आहोत. आपल्याकडे 2, 3, 5, 7 मूळ संख्या असलेले 52 पत्ते आहेत. या खेळात आपण पत्ते पिसून घेणार आहोत. 1. या खेळात पत्ते खेळताना प्रत्येकाला 5-5 पत्ते वाटायचे आहेत. 2. आपण उतारी करताना 2 किंवा जास्त पत्ते खेळू शकतो. आपण गुणाकार सर्वात जास्त येईल असे पत्ते खेळायचे आहेत. ज्यांच्या पत्त्यांचा गुणाकार सर्वात जास्त येईल तो ह्या खेळाचा विजेता ठरेल. आज आभा, कल्याणी, नेहा आणि दया या चौघी मिळून हा खेळ खेळणार आहेत. आभाने पत्ते पिसून प्रत्येकीला 5-5 पत्ते वाटले. प्रत्येकीने आपापले पत्ते उचलले आणि आलेल्या संख्या बघितल्या. सर्वात प्रथम आभाने तिच्याजवळ असलेल्या पत्त्यांमधील 3 पत्ते टाकले. तिने टाकलेले पत्ते होते 2, 3, 3. आभाच्या पत्त्यांच्या उतारीचा गुणाकार केला. त्याचे उत्तर आले 18. नंतर कल्याणीने तिच्या जवळचे पत्ते पाहिले आणि थोडा विचार करून 2 पत्ते टाकले. तिने टाकलेले पत्ते होते 7, 5. तिच्या पत्त्यांच्या उतारीचा गुणाकार आला 35. त्यानंतर नेहाने दोघींनी टाकलेले पत्ते बघितले आणि थोडा विचार करून तिच्याजवळ असलेला एक पत्ता खाली टाकू लागली. 5, 7, 5, 7, 2 असे 5 पत्ते तिने टाकले. याच डावात 5ही पत्ते वापरले. त्यामुळे तिच्या पत्त्यांच्या उतारीचा गुणाकार आला 2450. आता डाव खेळण्याची वेळ दयाची होती. तिने सर्वांचे पत्ते एकदा पाहिले आणि नंतर स्वतःकडे असलेले पत्ते पाहिले. थोडा विचार केला आणि 7 आणि 2 असे 2 पत्ते खाली ठेवले. तिने टाकलेल्या पत्त्यांचा गुणाकार आला 14. आता सर्वांचे पत्ते टाकून झाले होते. आभा म्हणाली, आता जे आपण पत्ते खेळलो ते मी माझ्या कागदावर लिहून ठेवते, त्याचा गुणाकार करते, म्हणजे शेवटी आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल. तिने एका कागदावर पहिल्या डावात खेळलेल्या पत्त्यांच्या उतारी प्रत्येकीच्या नावापुढे लिहिल्या आणि त्यांचा गुणाकार केला. त्यामध्ये नेहाने टाकलेल्या उतारीचा गुणाकार सर्वात जास्त आला. त्यामुळे नेहा पहिला डाव जिंकली. तिला 1 गुण मिळाला. त्यानंतर त्यांनी पुढील डाव खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या डावात खेळलेले आपापले पत्ते त्यांनी एकत्र करून उलटे करून बाजूला ठेवून दिले. सर्वप्रथम आभाने 2 पत्ते टाकले, 5 आणि 7. तिने टाकलेल्या पत्त्यांच्या उतारीचा गुणाकार आला 35. त्यानंतर कल्याणीने तिच्याजवळ असलेले 3 पत्ते खाली ठेवले. त्यावर आकडे होते 5, 2, 2. त्यावरील उतारीचा गुणाकार आला 20. पुढे नेहाचा डाव होता, परंतु तिने तिच्याजवळ असलेले सगळे पत्ते पहिल्या डावात वापरले होते. त्यामुळे ह्या डावात खेळण्यासाठी तिच्याजवळ पत्तेच शिल्लक राहिले नाहीत आणि त्यामुळे दयाने तिच्याजवळ असलेले पत्ते टाकले. दयाने टाकलेले पत्ते होते 3, 3, 2. तिने टाकलेल्या पत्त्यांच्या उतारीचा गुणाकार आला 18. आता दोन्ही डाव खेळून झाले होते. त्यामुळे त्यांच्या जवळचे सगळे पत्ते संपले. तेव्हा आभा सगळ्यांना म्हणाली, आता आपले सगळे पत्ते संपले आहेत. आता आपण अंतिम बेरीज करून कोण जिंकलं हे बघू. फक्त दुसऱ्या डावातील संख्यांचा गुणाकार केल्यावर पाहिले असता आभाची संख्या सर्वात मोठी झाली. त्यामुळे आभा दुसरा डाव जिंकली आणि तिला 1 गुण मिळाला. पण
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून बाकी आहे. जेव्हा अंतिम बेरीज केली गेली तेव्हा नेहाच्या बेरजेची संख्या सर्वात मोठी आली आणि तिला सुद्धा 1 गुण मिळाला आणि आधीचा 1 आणि आत्ताचा 1 असे मिळून एकूण 2 गुण झाले. त्यामुळे पत्त्यांच्या उतारीच्या खेळात नेहा जिंकली. आपण काय शिकलो? मूळ संख्यांच्या गुणाकाराने इतर संख्या मिळतात. स्वाध्याय: खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा. 1 525, 2 721, 3 321, 4 212 आणि 5 222.